संगीतकार पलाश मुच्छल विरोधात सांगलीमध्ये फसवणुकीची तक्रार दिली गेली आहे। विशेष म्हणजे तक्रारकर्ता क्रिकेटर स्मृती मानधनाचा बालमित्र आहे। काही दिवसांपूर्वी स्मृती मानधना आणि पलाशचं लग्न सांगलीमध्ये होणार होतं। अनेक दिवस जय्यत तयारी सुद्धा झाली, मात्र लग्नाच्याच दिवशी अचानक लग्न रद्द झाल्याचं सांगितलं गेलं। तेव्हापासून वादात असलेल्या पलाश मुच्छलवर आता 40 लाखांच्या फसवणुकीची तक्रार स्मृतीच्या बालमित्रानं सांगली पोलिसांकडे दिली आहे। तक्रारदार विज्ञान मानेंच्या दाव्यानुसार नजरिया नावाच्या सिनेमात काम देतो, त्या मोबदल्यात तो सिनेमा प्रोड्यूस कर, त्यामध्ये 40 लाख रुपये गुंतव, तुला चांगला मोबदला मिळवून देतो असं आमिष पलाश मुच्छलनं स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने याला दिलं होतं। मात्र या सगळ्या प्रकरणात पलाशनं आपली फसवणूक केल्याची तक्रार विज्ञान माने याने दिली आहे। तो मला सांगायचं की आपण पिक्चर करूया, पिक्चर मध्ये तुम्ही एवढे एवढे पैसे गुंतवल्यानंतर काही 6 महिन्यानंतर तुम्हाला याचे पैशाचे रिटर्न एवढे देईन, अशा पद्धतीनं माझ्यासारखे खूप लोकांना तो सांगलीमध्ये येऊन भेटायचा। माझी आर्थिक फसवणूक जी आपण म्हणतोय ती कुठेतरी आमचं आर्थिक जे होतं आम्हाला परत मिळावं आणि अनेक विज्ञान माने फसण्यापासून ह्याच्याकडे